नात्यांची अजब कहाणी, शतकांच्याही पलीकडली ही वाट जादू नगरीची, मोठी विचित्र कहाणी। ही दोन मनांची गाथा, आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी। चंद्रमुखी 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 चंद्रमुखी। मी तुझ्या विचारांशी पूर्णपणे सहमत आहे, परंतु या व्यतिरिक्त काहीही बोलू इच्छित नाही। जर तुला योग्य वाटत असेल तर रूपनगराच्या चारी बाजूंनी दिवे लावून प्रकाश कर, अन्यथा माझं रूपनगर आणि रूपनगरवासियांशी काही देणे घेणं नाहीये। गुरुदेव, तुमच्या प्राणप्रियेचा कक्ष या कक्षाच्या विरुद्ध दिशेला आहे। या क्षणी राजकुमारी चंद्रमुखी महालाच्या उत्तर दिशेला विश्रांती घेत आहेत आणि आपण दक्षिण दिशेला आहोत। सुंदर, अति सुंदर। तुम्ही साक्षात यमराजाचे बंधू वाटता महामहिम, साक्षात। आता बघा, जेव्हा तो पशुराज तुमच्या समोर येईल ना, तेव्हा कसा घाबरून पळून जाईल। सगळं सांगतो, आधी ही तलवार बाजूला ठेवा। मी त्या विचित्र मनुष्याबद्दल बोलतोय महामहिम, ज्याने मोठ्या मोठ्या महारथींना धूळ चारली, ज्याने कित्येक मोठमोठ्या योद्ध्यांना आपलं दास बनवलं होतं महामहिम। कोडी घालणं बंद कर आणि मला स्पष्टपणे सांग। कोडी घालणं बंद कर आणि मला स्पष्टपणे सांग की रूपनगराच्या महाबलींना कोण दास बनवतंय? मला काहीही कळेनासं झालंय की रात्रीच्या या अंधकारात आगंतुक पाहुणा कोण आला आहे? महामहिम, तो कोणी दुसरा नाहीये, असीम शक्तींचा सम्राट विचित्रसेन आहे। विचित्रसेन? हा तोच विचित्रसेन आहे महामहिम, ज्याने लोहासिंग सारख्या महाबलीला आपलं दास बनवलं होतं। त्याने अतिथी युवराज सूर्यप्रतापला दीर्घ काळापर्यंत आपल्या वशमध्ये करून त्याच्याकडून कित्येक कार्य करून घेतली होती महामहिम। आणि ज्याने भानुप्रताप सिंग सारख्या योद्ध्यालाही सोडलं नव्हतं, ज्याने आपल्या शक्तींनी रूपनगराच्या जंगलात हाहाकार माजवला होता महामहिम, हाहाकार। मी त्याच विचित्रसेन विषयी बोलतोय महामहिम, ज्याने काही क्षणापूर्वीच रूपनगराच्या महालात प्रवेश केलेला आहे। अशा विचित्र मनुष्याच्या आगमनाने तू इतका प्रसन्न का झालायस नागराज? ज्याने समस्त योद्ध्या महायोद्ध्यांना आपल्या वशमध्ये केलंय, तो कधी ना कधी आपल्यालाही हानी पोचवू शकतो। महामहिम, तुम्ही सत्य बोलताय। तो आपल्यालाच नाही, रूपनगराच्या समस्त प्रजेलाही हानी पोहोचवू शकतो। परंतु आपण एक अशी चाल खेळू की हानी आपल्या शत्रूची होईल आणि आपल्याला लाभच लाभ। परंतु कसं? तू अशी कोणती चाल खेळशील ज्यामुळे तो विचित्र मनुष्य आपली साथ देईल आणि आपल्या शत्रूंचा नाश करेल? काय तो तुझ्या आदेशांचं पालन करेल का मग तू आपल्या बुद्धीने त्याला आपला दास बनवशील? त्याला दास बनवणं तर असंभव आहे महामहिम, परंतु आपण प्रयत्न करून आपले शत्रू महेंद्रसिंग, भुवनसिंग आणि त्या तिन्ही अतिथी युवराजांना त्याच्या समोर चारा बनवून टाकू शकतो। महामहिम, त्या विचित्र सेनविषयी माझ्याशिवाय इतर कुणालाच माहित नाही, म्हणून तो जेव्हाही आपल्यावर आक्रमण करेल, आपण अतिशय चतुराईने त्या तिन्ही शत्रूंना त्याच्या पुढ्यात उभा करू आणि तो त्यांना एक एक करून समाप्त करेल आणि कुणाला कळणार सुद्धा नाही की त्यांना कोणी समाप्त केला। तू वास्तवात खूपच चांगली बातमी घेऊन आलायस नागराज। परंतु तू हे कसं सांगू शकतोस की विचित्र सेनाला महालात प्रवेश करते वेळी तुझ्याशिवाय दुसरं कोणीही नाही पाहिलं? महामहिम, जेव्हा रात्रीच्या अंधारात तो विचित्रसेन या महालात प्रवेश करत होता, तेव्हा माझ्या व्यतिरिक्त केवळ कुसुमीच जागी होती, परंतु योगायोगाने ती त्याला पाहू शकली नाही।
मी आत्ताच तर तिला भेटून आलोय. तिच्या बोलण्याने माझी खात्री पटलीये की ती विचित्रसेनला ओळखू शकली नाहीये महामहिम. जर कुसुमीने त्याला ओळखलं असतं तर आतापर्यंत महालात प्रलय आला असता. कारण की तिने तात्काळ ही सूचना राजकुमारींना जाऊन दिली असती. परंतु माझ्या लक्षात हे येत नाहीये की तो विचित्रसेन महालात प्रवेश करण्यात सफल कसा झाला. या महालात अशी कुणी व्यक्ती आहे ज्याने विचित्रसेनाची सहायता केली आहे? हाच प्रश्न मलाही सतावतोय महामहिम. त्या विचित्रसेन विषयी तर आपण कधीही जाणून घेऊ, कधीही. परंतु यावेळी आपल्याला त्याच्याविषयी जाणून घेणं खूप आवश्यक आहे, ज्याने त्या विचित्रसेनला या महालात प्रवेश करायला मदत केली. महामहिम, कोण असू शकतो तो? कोण? प्रणाम. प्रणाम. हे बघ, या दिशेला कुणीही येता कामा नये. हा राजकुमारी चंद्रमुखींचा आदेश आहे आणि जर या आदेशाचं पालन नाही झालं तर तुला मृत्यूदंडही दिला जाऊ शकतो. आम्ही तुमच्या आज्ञेचं पालन करू. ठीक आहे. चंद्रमुखी, आम्ही तुझ्या खूपच निकट आलो आहोत. खूपच निकट. भेटूच भेटूच. शीघ्राती शीघ्र भेटू. गुरुदेव, भोजन घेऊन आलीये. तुम्ही भोजनासाठी स्थान ग्रहण करून घ्यावं. आम्ही प्रसन्न झालो. आम्ही तुझ्या सेवेने अत्यंत प्रसन्न झालोय कुसुमी. तू पावला पावलावर आमची साथ देऊन आमचं मन जिंकलं आहेस. विश्वास ठेव, आमचा उद्देश पूर्ण होताच आम्ही तुझ्या या स्वामी भक्तीचा उचित उपहार देऊ. तुझ्या या नश्वर शरीराला हिऱ्या माणकांच्या अलंकारांनी भरून टाकू. हो, आणि एक विशेष उपहार आम्ही तुझ्यासाठी विचार करून ठेवलाय, आणि तो हा आहे की रूपनगरच्या एका समृद्ध गावाला जहागिरीच्या रूपात आम्ही तुला भेट करू. गुरुदेव, कुसुमीला धनाचा लोभ नाहीये. बस तुमचं कार्य संपूर्ण व्हावं तर मला विश्वातील सर्व सुख आपोआपच मिळतील. परंतु गुरुदेव, तुम्ही जेव्हापासून इथे आलात माझ्या मनात एक प्रश्न राहून राहून येतोय. जर तुमची आज्ञा असेल तर काय मी तो प्रश्न तुम्हाला विचारू शकते? प्रश्न? कसा प्रश्न? विचार. जर आम्हाला तुझा प्रश्न उत्तर देण्यायोग्य वाटला तर आम्ही अवश्यच तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देऊ. आता विचार, कुठला आहे प्रश्न? गुरुदेव, मी अजूनपर्यंत हे नाही समजू शकले की तुमचं या महालात येण्याचं कारण काय आहे. बस हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर मी अजूनही नाही शोधू शकले. जर तुम्ही मला याचं उत्तर देण्याची कृपा कराल तर खूप प्रसन्नता वाटेल गुरुदेव. अवश्य देऊ. परंतु याआधी तुला आमच्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. सांग, रूपनगरच्या महालात कोण आहे? कोण आहे जो सर्वात अधिक अनमोल आहे? हा तर खूपच साधारण प्रश्न आहे गुरुदेव. सर्व विश्व जाणतं की जर रूपनगराच्या महालात सर्वात अनमोल काही आहे तर ती राजकुमारी चंद्रमुखीच आहे, जिला समस्त राजे महाराजे प्राप्त करू इच्छितात. बरोबर ओळखलंस तू. बरोबर ओळखलंस तू. आम्ही तोच हिरा प्राप्त करण्यासाठी रूपनगरच्या या महालात आलो आहोत, जिला प्राप्त करण्याचं स्वप्न संपूर्ण विश्वातील सर्व मूर्ख राजे महाराजे पाहत आहेत. परंतु त्या मूर्खांना हे नाही माहित की राजकुमारी चंद्रमुखी नावाच्या कोहिनूरवर केवळ आमचंच नाव कोरलंय. केवळ आमचंच. आता तर तुला चांगलंच समजलं असेल की आम्ही कोणत्या उद्देशाने या महालामध्ये आलो आहोत. समजले मी गुरुदेव, परंतु हे नाही समजू शकले की त्या हिऱ्याला घेण्यासाठी तुम्ही एकटेच कसे आलात. गुरुदेव, राजकुमारी चंद्रमुखी जवळ समस्त रूपनगराची सेना आहे. मग तुम्ही सर्व सेना आणि युवराजांच्या हातून हिसकावून त्यांना एकटेच कसे घेऊन जाल? हा विचार करणं तुझं कार्य नाहीये कुसुमी, आमचं कार्य आहे. काय तू विसरलीस की तुझे गुरुदेव किती विचित्र शक्तींचे स्वामी आहेत? जर आम्ही ठरवलं तर आपल्या शक्तीच्या बळावर
या संपूर्ण विश्वाचे एक छत्री सम्राट बनून शासन करू शकतो आम्ही. मग रूपनगरच्या राज्याची काय कथा? परंतु तू आपल्या गुरुदेवांना निर्बल समजून असा प्रश्न विचारण्याचा दुस्साहस कसं काय केलंस? क्षमा करा गुरुदेव, मी तुम्हाला निर्बल समजण्याची चूक कधीच नाही करू शकत. मला तुमच्या अफाट शक्तीवर पूर्ण विश्वास आहे आणि तुमच्या या उत्तराने मला आणखीच संतुष्ट केलंय. आता मी तुम्हाला कधीच कोणता प्रश्न नाही विचारणार. केवळ तुमच्या आदेशांचं पूर्ण स्वामी भक्ती बरोबर पालन करेन. आम्ही प्रसन्न झालो. आणि तसही आम्ही इथे एकटे नाही आहोत. तू सदैव आमच्या सोबत आहेस आणि आम्हाला आशाच नाही तर पूर्ण विश्वास आहे की तू आपल्या अंतिम श्वासापर्यंत आमची साथ देशील. म्हणतात ना, एकापेक्षा दोघे बरे. आणि म्हणूनच आम्ही आता निश्चिंत झालो आहोत. आम्हाला कोणत्याही प्रकारची कसलीही चिंता नाहीये. तुम्ही योग्य बोललात गुरुदेव, परंतु मला वाटतं 1 आणि 1 11ही होऊ शकतात. आता मला तुमचं लक्ष जास्त दूर दृष्टीस नाही पडत. जर राजकुमारी चंद्रमुखीच्या नशिबी विवाह लिहिला आहे तर तो विवाह केवळ तुमच्याशीच होईल. हा माझा अढळ विश्वास आहे. कुसुमी, तू फक्त सुंदरच नाहीयेस तर समंजस देखील आहेस. आणि म्हणूनच आता तात्काळ आम्हाला हे सांग की उद्या प्रातःकाळी सूर्योदय झाल्यानंतर राजकुमारी चंद्रमुखी पहिलं कार्य काय करणार आहे? कारण की तू त्यांची प्रधान सेविका आहेस, म्हणूनच त्यांच्या प्रत्येक कार्याविषयी तुला माहिती असेलच. गुरुदेव, उद्या सूर्योदय होताच राजकुमारी चंद्रमुखी दैत्य सम्राट वनराजाची भेट घ्यायला जुन्या महालात जाणार आहे. प्रणाम राजकुमारी. प्रणाम. रूपनगराच्या या जुन्या महालात तुमचं खूप खूप स्वागत आहे राजकुमारी. आम्ही अतिथी युवराज वनराज यांना भेटायला आणि त्यांची चौकशी करायला आलो आहोत महाश्वेता. आम्हाला अतिथी युवराजांशी तात्काळ भेटायचंय. आम्हाला अतिथी युवराजांविषयीची तात्काळ माहिती हवीये महाश्वेता. अतिथी युवराज मला खूप विचित्र वाटतात. त्यांना पाहून असं वाटतं की जणू त्यांच्या मनात काहीतरी खळबळ माजलीये. ते तर ना नीटपणे भोजन ग्रहण करतात आणि नाही निद्रा. हे तर आम्हालाही माहित आहे. आम्हाला काही विशेष माहिती हवी आहे. विशेष सूचना ही आहे की त्यांच्या डोक्यात भयंकर वेदना होत होत्या. त्यांना पाहून असं वाटत होतं की जणू ते त्या जुन्या महालाच्या भिंती तोडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करतायत. मी फार मुश्किलीने त्यांना सांभाळलं. आणखीन काही विशेष समाचार? त्यांनी येणाऱ्या अमावस्येच्या रात्रीला रूपनगर आणि रूपनगराच्या समस्त महालात दिवे लावून ठेवण्याची चेतावणी दिलीय. आणि त्याचबरोबर हेही सांगितलंय की जर कुठे अंधार असेल तर समस्त रूपनगर अगदी कायमचं अंधकारात बुडून जाईल. हा समाचार तर आम्हालाही माहित आहे. या व्यतिरिक्त तुला आणखीन काही कळलंय? अतिथी युवराजांचा रूपनगरात येण्याचा काय उद्देश आहे? नाही, मी खूप जाणून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु युवराजांच्या मुखातून मी कोणतेही रहस्य काढू शकले नाही. ज्याने मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. जे रहस्य तू नाही जाणू शकलीस ते आम्ही जाणून घेऊ. या क्षणी अतिथी युवराज कुठे आहेत? या क्षणी ते आपल्या कक्षात विश्रांती घेत आहेत. मी तुम्हाला तिथेच घेऊन जाते. चला राजकुमारी.
युवराज यावं. युवराज, जरा प्रतीक्षा करा, तिकडे असतील. युवराज, युवराज, राजकुमारी चंद्रमुखी तुम्हाला भेटण्यासाठी बाहेर तुमची प्रतीक्षा करतायत. त्या आल्या आहेत. हो, चला. चल. राजकुमारी, अतिथी युवराज, याच आहेत रूपनगराच्या राजकुमारी चंद्रमुखी, ज्या तुमची भेट घ्यायला आल्यात. जे ऐकलं होतं त्याहूनही तुम्ही सुंदर आहात राजकुमारी. मी तुमचं स्वागत करतो. स्वागत तर आम्ही तुमचं करायला आलोय, अतिथी युवराज. राजकार्यामध्ये अतिव्यस्त असल्यामुळे आम्हाला थोडासा विलंबच झाला. अन्यथा आम्ही तुमची भेट आधीच घेतली असती युवराज. यासाठी आम्ही आपली क्षमा मागतो युवराज. क्षमा मागून लज्जित करू नका राजकुमारी. तुमच्यासारख्या राजकुमारीचं व्यस्त असणं काही विशेष नाहीये. मला तुम्हाला भेटून खूप प्रसन्नता वाटली. आता आमचं लक्ष खूप समीप दिसू लागलंय, कारण या कठीण आणि दीर्घ यात्रेनंतर मी तुम्हाला भेटण्यात सफल झालो. अतिथी युवराजाचं लक्ष काय आहे हे जाणून घेण्याची संधी आज मिळाली आहे. बघूया हे काय प्राप्त करू इच्छितात. तुम्ही कसला विचार करताय राजकुमारी? काय मी जाणू शकतो? आम्ही आपल्या लक्ष्याविषयी विचार करत होतो युवराज. जर काही आपत्ती नसेल तर तुम्ही आपल्या लक्ष्याविषयी सांगण्याची कृपा कराल. आम्हालाही तुमच्या लक्ष्यप्राप्तीमध्ये योगदान द्यायचं आहे युवराज. आम्हाला खूप प्रसन्नता वाटेल. माझं लक्ष तर केवळ तुमची भेट घेणं होतं आणि हे जाणून घ्यायचं होतं की संपूर्ण विश्वात जी तुमच्या रूपाची चर्चा चालू आहे, काय ती सत्य आहे की मिथ्या? आणि आज मी पाहिलंय, संपूर्ण विश्वामध्ये तुमच्यापेक्षा सुंदर कुणी नाही. बस बस हीच अभिलाषा मला इथवर घेऊन आली आणि आज माझी ही अभिलाषा आणि लक्ष दोन्ही पूर्ण झालेत. हा पशुराज आपलं एखादं लक्ष लपवून आम्हाला भ्रमित करत नाहीये ना? असू शकतं की हा सत्य बोलतोय. हे जाणून आम्हाला खूप प्रसन्न वाटतंय की तुम्ही आमच्या रूपाची प्रशंसा केलीत. परंतु आमची इच्छा आहे की तुम्ही रूपनगराचे अतिथी बनून जास्तीत जास्त दिवस इथे विश्रांती घ्यावी. तसं ऐकलंय की तुम्ही अलकापुरी नरेशांचे पुत्र आहात. काय हे सत्य आहे? हो राजकुमारी, मी अलकापुरी नरेशांचा कनिष्ठ पुत्र आहे. माझे ज्येष्ठ बंधू भानुप्रताप सिंग आहेत. असं ऐकलंय की तेही महालात आलेले आहेत. काय हे सत्य आहे का मला भ्रमित केलं जात आहे? हे सत्य आहे युवराज. आम्ही हाच तर समाचार तुम्हाला देण्यास इथे आलो आहोत. वाटते तुमचे बंधू भानुप्रताप सिंग तुम्हाला शोधत शोधतच इथवर पोहोचलेत. मलाही असंच वाटतंय. मला त्यांना शीघ्र भेटायचं आहे. काय तुम्ही माझी भेट घडवून देऊ शकता? मी तुमचे हे उपकार जन्मभर नाही विसरणार. यात उपकार कसले आहेत युवराज? हे तर आमचं कर्तव्यच आहे युवराज. परंतु हे कार्य करणं तात्काळ संभव नाहीये. यासाठी तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. आम्ही शीघ्रच तुमच्या प्रिय बंधूंशी तुमची भेट घडवून देऊ. जर कोणत्याही गोष्टीची आवश्यकता असेल तर तुम्ही महाश्वेताला आदेश देऊ शकता. आता आम्ही येतो. प्रणाम. प्रणाम. युवराज भानुप्रताप सिंग, तुम्ही इथे काय करताय? आम्ही तुमच्याच विषयी विचार करतोय. आमचे होणारे सेनापती महेंद्र सिंग
आम्ही तुमच्याच कक्षात येत होतो. तुम्हाला एक शुभ समाचार द्यायचा होता. तुमच्या मुखात तूप साखर महेंद्र सिंग. खूप काळ लोटला आहे, आम्हाला कुठला शुभ समाचार नाही मिळाला. शीघ्र सांगा, काय शुभ समाचार आहे? राजकुमारी चंद्रमुखी तुमच्या कक्षात येत आहे तुमची भेट घेण्यासाठी. खरं नाही. काय झालं? काय तुम्हाला राजकुमारी चंद्रमुखींना भेटायचंच नाहीये? भेटायचं तर आम्हाला आहेच महेंद्र सिंग, परंतु पहिली भेट खूप महत्वपूर्ण असते. जर राजकुमारी चंद्रमुखीने पहिल्यांदाच आम्हाला या जीर्ण वस्त्रांमध्ये पाहिलं तर तिला कधीच नाही कळणार की आम्ही अलकापुरीचे एकमेव युवराज आहोत. तर त्यांना असा प्रतीत होईल की आम्ही त्या युवराजाचे तुच्छ सेवक आहोत. जर आम्ही अलकापुरीत असतो तर आम्ही आमची सर्वात सुंदर वस्त्र, ज्यांवर हिरे मोती जळवलेले असतात, ते धारण करून राजकुमारी चंद्रमुखीचं स्वागत केलं असतं. परंतु आम्ही रूपनगरात आहोत आणि आमच्याकडे या वस्त्रांव्यतिरिक्त काहीच तुम्ही नाही. याची चिंता नका करू. तुमच्या कक्षात नवी वस्त्रे पाठवली जातील. महेंद्र सिंग, जेव्हाही तुम्ही भेटता काहीतरी चांगलंच सांगता. तुम्ही माझ्यासाठी खूप शुभ आहात. तुमचं हृदय आमच्याप्रमाणे खूप मोठं आहे आणि तुमचे बाहू सुद्धा आमच्याप्रमाणेच बलदंड आहेत. आता आम्ही आपल्या कक्षात जात आहोत. वस्त्र शीघ्र आमच्या कक्षात पाठवा. मंदिरा, प्रणाम हुजूर. प्रसन्न राहा. मंदिरा, असं कोणतं कार्य आहे जे तू आम्हाला इथे बोलवलंयस? मी महालातील सर्व कार्य सोडून तुला इथे भेटायला आलोय. गोष्टच अशी आहे हुजूर, जी मी महालातल्या 4 भिंतींमध्ये सांगू शकत नव्हते. आज मी तुम्हाला अशी सूचना देणार आहे जी ऐकून तुमच्या दोघांच्या पावलांखालची जमीनच सरकेल. पावलांखालची जमीन सरकेल? शीघ्र सांग मंदिरा, काय सूचना आणलीयस? वाटतंय आपल्यावर कुठलं नवं संकट आलं आहे. महालातही आपल्यावर दृष्टी ठेवली जाते. आता असं नको व्हायला की जंगलातले मार्गही आपल्यासाठी बंद केले जातील. मी असताना तुम्ही इतकी चिंता नका करू महामहिम. आधी आपल्याला हे तर कळू द्या की मंदिराने काय सूचना आणली आहे. बोल मंदिरा, काय सूचना आहे? ज्या महिलेला राजकुमारी चंद्रमुखी आपली सगळ्यात विश्वासू सेविका समजते, ती सेविका राजकुमारी चंद्रमुखीची सगळ्यात मोठी शत्रू आहे महामहिम. कुसुमी राजकुमारी चंद्रमुखी सोबत विश्वासघात करते हुजूर. हे तू काय बोलतेस मंदिरा? कुसुमी कधी राजकुमारी चंद्रमुखींसोबत विश्वासघात नाही करू शकत. अवश्य तुझी काही चूक होते. हेच तर मलाही म्हणायचंय महामहिम. जी कुसुमी सदैव सदैव राजकुमारी चंद्रमुखींसाठी आपले प्राण देण्याची भाषा करत असते, ती त्यांचा विश्वासघात कसा करू शकते? कुसुमी जशी दिसतीये ती तशी नाहीये हुजूर. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. कुसुमीने त्या थाळीत छिद्र केलंय जी थाळी तिचं पोट भरत होती. मंदिरा, आम्हाला स्पष्टपणे सांग की झालंय काय? राजकुमारी चंद्रमुखींची सर्वात विश्वासू सेविका कुसुमीची विश्वासघाताची कथा ऐकायला आम्ही उतावळे झालोय. जर तू आम्हाला शीघ्र सांगितलंस ना तर आम्ही तुला उचित उपहार देऊ. मला कुठल्याही उपहाराची अपेक्षा नाहीये हुजूर. मला तर केवळ आपले कर्तव्य पूर्ण करण्यातच आनंद मिळतो. सूचना ही आहे की आता कुसुमी सारख्या तुच्छ दासीनेही विचित्रसेन सारख्या जादूगाराशी हात मिळवलाय, ज्याने काल रूपनगराच्या महालात प्रवेश केला. काय?
जादूगार विचित्र सेनने कुसुमीच्या सहाय्याने महालात प्रवेश केलाय. काय हेच सांगायचंय तुला? मी तुम्हाला हीच सूचना देण्यासाठी तुम्हाला इथे जंगलात बोलवले आहे. जर कुसुमीने सहायता केली नसती तर विचित्रसेन इतक्या सहजपणे महालात प्रवेश करूच शकला नसता. तू इतक्या विश्वासाने हे कसं बोलू शकतेस की कुसुमीने विचित्रसेनला महालात प्रवेश मिळवून दिलाय? भले एक तुच्छ दासी इतकं मोठं कार्य कसं करू शकते? कदाचित तुला कसला तरी दृष्टीभ्रम तर नाही झाला मंदिरा? नाही हुजूर, मंदिराला दृष्टीभ्रम होऊच शकत नाही. काल रात्री जेव्हा मी जादूगार विचित्रसेनला जंगलातून महालाकडे येताना पाहिलं तेव्हाच मी सतर्क झाले होते. आणि मी जेव्हा त्याचा पाठलाग केला तेव्हा तो अंधारात बुडालेल्या महालाच्या खाली उभा होता आणि काही क्षणातच महालाच्या एका खिडकीतून कुसुमीने एक दोर सोडला आणि तो त्याच दोरखंडाच्या सहाय्याने महालात प्रवेश करू शकलाय. आणि हे मी आपल्या नजरेने स्पष्ट पाहिले आहे. महामही, जर हे सत्य आहे तर आपली समस्याही दूर झाली. रात्रीच्या अंधारात जादूगार विचित्र सेनला महालात प्रवेश मिळवून देणारी ती महिला कुसुमीच आहे. म्हणून ती मला अंधारात पाहून घाबरली होती. मी तर कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की चेहऱ्यावरून इतकी भोळी वाटणारी ती चेटकीण इतकी चतुर असेल म्हणून. जादूगार विचित्र सेनची साथ देऊन तिने राजकुमारी चंद्रमुखी सोबत खूप मोठा विश्वासघात केलाय महामहिम. मी तिला कधी क्षमा नाही करणार, कधी नाही. नागराज, ही वेळ कुसुमीला दोष देण्याची नाही. आपल्याला हे पाहायचं आहे की तो विचित्र सेन महालात कोणत्या उद्देशाने आला आहे. आपल्याला हे पाहायचं आहे की तो विचित्र सेन महालात कोणत्या उद्देशाने आला आहे. याची माहिती तात्काळ कळेल महामहिम. तसं मंदिराने योग्य वेळी ही सूचना देऊन माझं मन जिंकलंय. हिला योग्य उपहार द्या महामहिम, जेणेकरून नवनवीन गुप्त सूचना आणण्यासाठी ही नेहमी तत्पर राहील. मंदिरा, ही माझ्याकडून एक छोटीशी भेट आहे. आणि लक्षात ठेव, या गुप्त सूचनेची माहिती कुणालाही कळता कामा नये. आता तू जा आणि त्या दोघांवर आपली दृष्टी खेळवून ठेव. जशी आज्ञा हुजूर. येते मी. प्रणाम. महामहिम, जादूगार विचित्र सेनच्या महालात येण्याचा आपल्याला तात्काळ लाभ घ्यायला हवा. मला वाटतंय त्याच्या येण्याने आपल्याला लाभच लाभ होईल आणि आपल्या शत्रूंना हानी सोसावी लागेल. ते तर मलाही माहिती आहे नागराज, परंतु मला हे कळत नाहीये की विचित्र सेन महालात काय करायला आला आहे. काय विचित्र सेन महालात आल्याची गुप्त सूचना आपल्याला राजकुमारींना द्यायला हवी? नाही महामहिम, आपल्याला कोणतंही पाऊल घाईने उचलता कामा नये. आपण सर्वात आधी ही माहिती मिळवू की त्या जादूगार विचित्र सेनचं वास्तवात लक्ष काय आहे. त्याच्यानंतरच आपण एखादी नवीन रणनीती बनवू. कारण की शक्यता आहे महामहिम, तो आपल्या तिन्ही अतिथी युवराजांपैकी कुणा एकाला भेटायला आला असेल. बघितलं, दिसतो आहोत ना आम्ही सुंदर, तुझ्यापेक्षाही सुंदर या रूपनगराचे होणारे भावी महाराज. बस एक वेळ चंद्रमुखीची दृष्टी आमच्यावर पडावी. ती आमचं मुख पाहताच आमच्याशी विवाह करायला उतावीळ होईल. प्रणाम युवराज. या महेंद्र सिंग, राजकुमारी चंद्रमुखी येत आहेत ना? हं? हे कोण आहेत? हे आहेत रूपनगराचे मुख्य सल्लागार श्री भुवन सिंग. प्रणाम प्रणाम. परंतु महेंद्र सिंग, तुम्ही तर म्हणाला होतात की आमची भेट घ्यायला स्वयं राजकुमारी चंद्रमुखी येत आहेत. मग हे का आलेत? भानुप्रताप सिंग, राजकुमारी आत्ताच बाहेरून आल्या आहेत, म्हणून त्या विश्रांती घेत आहेत. त्यानंतर त्या तुमची अवश्य भेट घेतील. आणखी प्रतीक्षा? आम्ही तर ठरवलं होतं की राजकुमारी चंद्रमुखीला पाहताच आम्ही त्यांच्याशी विवाह करू आणि त्यांना आपलं राज्य अलकापुरीत शीघ्र घेऊन जाऊ. राजकुमारींशी विवाह करण्यासाठी तर विश्वातील सर्व युवराज आतुर झालेले आहेत.
यापैकी 2 युवराज रूपनगराच्या महालात पोहोचले सुद्धा. काय ते युवराज इथे पोहोचलेत? कोण आहेत ते? शीघ्र सांगा आम्हाला. या राजमहालात कुठे लपून बसले आहेत ते दोघे? एक युवराज तर याच महालात विश्रांती घेत आहे, ज्यांचं नाव आहे सूर्यप्रताप सिंग, ज्यांच्याशी तुमची भेट झाली आहे. दुसरा तर इतर कोणी नाही, तुमचा कनिष्ठ बंधू वनराज, ज्याला आम्ही जुन्या महालात ठेवलं आहे. नाव नका घेऊ. आमच्या त्या सावत्र भाऊ वनराजच जेव्हापासून त्याने पृथ्वीवर जन्म घेतलाय, अलकापुरीतच नाही तर संपूर्ण विश्वात अपशकुनच अपशकुन घडत आहे. अपशकुनच अपशकुन घडत आहेत? अहो, तुमचे लहान बंधू वनराजने असं काय केलं आहे जे संपूर्ण विश्वात अपशकुन घडत आहे? सांगतो, सर्व काही सांगतो. आमच्या लहान बंधू वनराजने जन्म घेताच आमच्या पिताश्रींची दृष्टी हिरावून घेतली. एवढंच नाही, या अलकापुरीत त्याने जन्म घेण्याआधी दुधाच्या नद्या वाहायच्या. त्याच्या जन्मानंतर तिथले लोक एक एक थेंब पाण्यासाठी सुद्धा तडपतायत. खूपच आश्चर्याची गोष्ट आहे. कोणी जन्म घेताच इतके मोठमोठे अनर्थ कसे करू शकतो? काय तुमचा भाऊ वनराजवर दैत्य शक्तींचा प्रभाव तर नाहीये? त्या पाप्यावर दैत्य शक्तींची सावली आहे. तो जिथेही जाईल अपशकुनच अपशकुन होत राहतील. म्हणून त्याला तुमच्या राज्याबाहेर काढा, अन्यथा तुमचं हे सुंदर रूपनगर एक स्मशान बनून जाईल. आम्हालाही तुमच्या भावाविषयी गुप्त सूचना मिळालीये. काय हे सत्य आहे? अमावस्येच्या रात्री ते एक भयानक पशु बनतात आणि कोणत्याही मनुष्याचा वध करू शकतात. मनुष्यच नाही, त्या रात्री कुणीही प्राणी त्याच्या समोर जर येईल तर तो त्याला मारण्याची क्षमता बाळगतो. जर 10 हत्तीही त्याच्या समोर आले तर त्यांनाही समाप्त करून टाकेल. म्हणून त्याला हद्दपार करावं लागलं होतं. हद्दपारीची शिक्षा दिली? वनराजना हद्दपार करण्याची शिक्षा कोणी दिली? आणि ही गोष्ट आमच्या लक्षात नाही आली. वनराजच्या दैत्य शक्तींमुळेच आमच्या अंध पिताश्रींनी त्याला हद्दपारीची शिक्षा दिली आणि त्याचा सांभाळ करण्यासाठी त्याची आई पद्मावतीने राजपदाचं सुख सोडून एका छोट्याशा कुटीत आपलं आयुष्य व्यतीत केलं. परंतु या पाप्याला पहा, त्याने आपल्या वृद्ध आईला तिथेच एकटं सोडून इथे आला आहे. त्याला तात्काळ रूपनगराच्या सीमेबाहेर घालवून द्या, अन्यथा रूपनगराच्या प्रजेला खूप पश्चाताप करावा लागेल. आश्चर्य आहे, तुम्ही तुमच्या भावाविषयी असं बोलताय, जेव्हा की ते तर तुमचा खूपच सन्मान करतात. जेव्हा आम्ही त्यांना तुमच्या येण्याविषयी सांगितलं तेव्हा त्यांनी खूपच प्रसन्नता व्यक्त केली. तो केवळ प्रसन्नता दाखवतो आहे, त्याच्या जाळ्यात नका फसू. राहिली गोष्ट आमच्या सन्मानाची, तर आमचा सन्मान संपूर्ण विश्व करतं. तुम्हाला नाही माहीत, अलकापुरीची प्रजा ईश्वराची प्रजार्चना करण्यापूर्वी आमच्या नावाचा जाप करते. आता उशीर नका करू आणि आमचा विवाह राजकुमारी चंद्रमुखी सोबत करून द्या, कारण आमच्या योग्यतेचा युवराज तुम्हाला या संपूर्ण विश्वात नाही सापडणार. याचा निर्णय तर केवळ राजकुमारी चंद्रमुखींचे पिताश्रीच घेऊ शकतात. समस्त युवराजांना महाराजांकडे चंद्रमुखींना मागणी घालावी लागेल आणि यानंतरच कळेल की राजकुमारी चंद्रमुखी कोणत्या युवराजांची महाराणी होणार आहे. चंद्रमुखीच्या पिताश्रींना जाऊन शीघ्र हे सांगा की त्यांचे होणारे जावई त्यांची भेट घेण्याची अनुमती मागत आहे. अतिशीघ्र आम्ही रूपनगर नरेशांशी तुमची भेट घडवू, परंतु यासाठी तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. आम्ही येतो. प्रणाम. प्रणाम. चला भुवनसिंग. प्रणाम. प्रणाम.
माहित नाही हे अतिवृद्ध राजे लवकर मरत का नाहीत. एक तिथे आमचे पिताश्री आहेत आणि एक चंद्रमुखीचे पिताश्री. जर आम्हाला शक्य झालं असतं तर आम्ही त्या दोघांना मारून तुझ्याप्रमाणे पुतळा बनवला असतं. माहित नाही आमचा विवाह चंद्रमुखी सोबत केव्हा होणार आहे. महाश्वेता, 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 महाश्वेता. काय झालं युवराज? कोणत्या वस्तूची आवश्यकता आहे? नाही, मला काहीही नकोय. मला केवळ इतकंच सांग की अमावस्येची रात्र कधी आरंभ होणार आहे. अमावस्येची रात्र यायला अजून खूप काळ आहे युवराज. हे मी तुम्हाला पूर्वीही सांगितलंय. अमावस्येची रात्र यायला अजूनही 24 तास आहेत. 24 तास बाकी आहेत. याचा अर्थ हा झाला की 24 तास उलटल्यानंतर रूपनगरावर एखादं संकट येणार आहे. अतिथी युवराज, काय घडणार आहे ते अमावस्येच्या रात्री जे तुम्ही तिचं नाव ऐकूनही भयभीत होताय? हे मला न विचारणंच योग्य ठरेल. मला विश्वातल्या कोणत्याही महाशक्तीची भीती नाही वाटत, परंतु अमावस्येची काळ रात्र मला भयभीत करून टाकते. कारण या रात्री मी आपल्या चेतनेत राहत नाही. याचं तात्पर्य हे झालं की तुमच्यावर कदाचित अमावस्येच्या रात्रीचा प्रकोप आहे. असं वाटतंय अमावस्येच्या रात्रीची काळी छाया पडलीये तुमच्यावर. हे तर ईश्वरच जाणे, परंतु मला तर इतकंच माहिती आहे की अमावस्येची काळी रात्र माझ्या जीवनात एखाद्या अभिशापाप्रमाणे आहे. या अमावस्येच्या काळ रात्रीपासून सुटका होण्यासाठी मी कित्येक प्रयत्न केले आहेत, परंतु माहित नाही का ही रात्र माझी पाठच सोडत नाही. तुमचे समस्त कष्ट दूर होतील युवराज. या क्षणी तुम्ही राजकुमारी चंद्रमुखीच्या राज्यात आहात, जिथे तुमचं कुणी काही बिघडू शकत नाही. कदाचित तुम्हाला हे माहित नाही की रूपनगराच्या या जुन्या महालाच्या भिंती पार करून जर सूर्याचे किरण इथवर पोचू शकत नाही तर अमावस्येची काळी रात्र काय करू शकते? तू अजून एखाद्या अमावस्येच्या काळ्या रात्रीचा प्रकोप नाही पाहिलायस म्हणून असं बोलतीयस. जर तो प्रकोप तू आपल्या नेत्रांनी पाहिला असतास तर असं कधीच बोलली नसतीस. जी रात्र मला माझ्या चेतनेत राहू देत नाही, जी रात्र माझं अस्तित्व समाप्त करून टाकते, त्या रात्रीला इतकं निर्बल नको समजूस, अन्यथा आपले जीवन नष्ट करून घेशील. क्षमा करा युवराज. जर तुमच्या प्राणांची रक्षा करता करता माझं जीवन समाप्तही झालं तर मला आनंदच वाटेल. कारण रूपनगरात झालेल्या कोणत्याही अतिथीसाठी प्राणार्पण सुद्धा करणं इथल्या लोकांची परंपरा आहे. मला रूपनगराच्या परंपरेशी काही देणे घेणं नाहीये. जे मी बोलतोय ते लक्षपूर्वक ऐक. माझ्या चारही बाजूला अंधार असता कामा नये. चारही बाजूंनी दिवे लावून ठेव. या महालाबरोबरच रूपनगराच्या महालातही दिवे जळत असायला हवेत. नाहीतर अनर्थ होईल. तुमच्या समस्त आदेशांचं पालन होईल युवराज. तुम्ही शांत राहा. मी तात्काळ तुमचा संदेश रूपनगराच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोचवेन. जर तू माझा संदेश रूपनगराच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवलास आणि त्यांनी जर त्याचं पालन केलं, मग अमावस्येची काळी रात्र इच्छा असूनही कुणाचं काही बिघडवू शकणार नाही. आता तू जा आणि मला अमावस्येची रात्र संपल्यानंतरच परत भेट. जा, मला एकट्याला सोड. जा. हे कसं शक्य आहे युवराज? जर मी तुम्हाला या महालात एकट्याला सोडून गेले तर तुमची सेवा कोण करणार? तू माझी नाही, आपली आणि आपल्या राज्याची चिंता कर. जर तू चुकूनही अमावस्येच्या रात्री माझ्या समोर आलीस तर तुला अनर्थाशिवाय काही हाती लागणार नाही. आता जा आणि तात्काळ जाऊन रूपनगरातल्या महालात सांग की अमावस्येच्या काळ्या रात्री कुणी माझ्या समोर येण्याचं साहस करू नये. आज आपण दोघे जंगलात आपली सेविका मंदिराकडून गुप्त सूचना घेऊन आलो आणि महालातल्या शत्रूंच्या दृष्टीपासूनही वाचलो. ईश्वराचे आभार मान नागराज की आजचा आपला दिवस खूप शुभ होता. महामही, ईश्वराला तर मी धन्यवाद तेव्हाच देईन जेव्हा आपण ठरवलेली सर्व कार्ये पूर्ण करू. अजून आपल्याला खूप कार्ये पूर्ण करायची आहेत आणि तुम्ही हे विसरून जा की आपण यावेळी कुठून आणि कोणाला भेटून आलोय. तुम्हाला माहिती आहे ना महामही, रूपनगराच्या या महालाच्या प्रत्येक भिंतीचे कान आहेत.
जुन्या महालात पशूच्या सेवेत ठेवलेली ही सेविका इथे काय करते आणि इतकी घाबरलेली का आहे? जरा धीर धरा महामहिम, आताच कळेल.